रात्रीची वेळ 8:30 वाजता. जांभळसर निळ्या वाळवंटी आकाशात पांढरा दुधाळसारखा चंद्र चकाकत होता. त्या चंद्राचा प्रकाश चहूदिशेनं भूतलावर पसरला होता. घर, दार, झाडे, रस्ते इत्यादी सर्व काही चंद्र उजेडात उजळून निघालं होतं. रात कीटकांची किरकिर ऐकू येत होती. मध्येच कुठेतरी मांजर ओरडत होती. कुत्रे केकाटत भुंकत होते. एक छोटीशी झोपडी दिसत होती. झोपडीचा दरवाजा उघडा दिसत होता. हळूच कॅमेरा अँगल त्या झोपडीच्या दरवाजात आत निघून गेली. झोपडीतल्या प्रथम खोलीमध्ये एक कंदील पेटला होता. त्याचा प्रकाश खाटेवर एक तरुण युवक बेशुद्ध अवस्थेत पहुडला होता. त्याचा उजवा हात समर्थांनी आपल्या उजव्या हातात धरला होता व त्याची नाडी मोजत होते. समर्थांच्या बाजूलाच त्यांची जोडीदार मेनका उभी होती. तिच्या मागे पिशाच्यराज विक्राल उभा होता. विक्राल जरी पिशाच्य असला तरी तो मनाने चांगला होता व समर्थांसमवेत राहून भूतांना पकडण्याकरिता तो त्यांना मदत करत असे. समर्थांनी ज्या तरुणाचा हात हाती धरला होता त्याचं सर्व शरीर हळूहळू निळं पडत चाललं होतं. जणू विषच हळूहळू शरीरभर पसरत आहे. त्या तरुणाच्या खाटेपुढेच 2 नवरा बायकोचा जोडा उभा होता. दोघांच्या चेहऱ्यावर चिंता, काळजी, भय पसरले होते. त्यातीलच ती स्त्री बोलू लागली. मी म्हटलं होतं संध्याला, सांज व्हायच्या वेळीस जंगलात जाऊ नको. सांजच्या जंगलात इच्छाधारी नागिन फिरती. झालं, डसली रान माझ्या पोरासनी, डसली, ती स्त्री हुंदके देत म्हणाली. मग तिने साडीचा पदर तोंडात कोंबला. समर्थ, काय बी करा हो, पर माझ्या लेकाला वाचवा. एकुलता एक छोकरा आहे हो. त्या माणसाने मळूल चेहऱ्याने समर्थांसमोर हात जोडले. आम्ही आमच्या परीने प्रयत्न करू, बाकी ईश्वर, एकदंतांची इच्छा. समर्थांनी दोन्ही हात जोडले व हळूच ते मागे वळाले. त्यांनी मेनका व विक्रालला पाहिलं. तुम्ही दोघांनी ही कामगिरी पार पाडायची आहे. द मिनिस्ट्री ऑफ डार्कनेसमध्ये जायचं आहे. तिथे एका महलात तुम्हाला मृत्युंजय मणी मिळेल, जो घेऊन पहाटेपर्यंत इथे यायचं आहे. समर्थांनी विक्रालला अजून बऱ्याचशा ताकिदी दिल्या व मेनका, विक्राल दोघेही झोपडीतून बाहेर पडले. पृथ्वी तळावर ज्या प्रकारे मुलांना चांगल्या शिकवणीकरिता शाळेत बैठकीला पाठवतात, जेणेकरून मुलांच्या अंगी सद्गुण लाभावेत, मुलं चांगली समजूतदार व्हावीत, त्यांनी सत्याच्या वाटेवर चालावं, काय चांगले काय वाईट ह्याची पारख मुलांना व्हावी. शाळेत शिक्षण मिळत असतं तर मंदिरात आपल्या देवांच्या कथा, त्यांचे प्रवचन, मंत्र, उपासना ह्यांचे महत्त्व सांगितले जातात. ह्याकरिता पृथ्वीवर खूप साऱ्या शाळा व दैवी मंदिरात भरणारी बैठक असतात. परंतु मित्र हो, कधी विचार केला आहे का, जर सत्य चांगली शिकवण शिकवली जाते तर वाईट पाप करणंही शिकवलं जाऊ शकतं. नाही, कधी विचार केला आहे का, वाईट कर्मचारीची कुठेतरी शिकवण दिली जात असेल. जर तुम्हाला ह्यावर विश्वास बसत नसेल तर मग या पाहूयात द मिनिस्ट्री ऑफ डार्कनेस. पृथ्वीतळापासून वर अंतराळात 4000 किलोमीटर अंतरावर वसलेली द मिनिस्ट्री ऑफ डार्कनेस म्हणजे एक वाईट विचारांनी भरलेल्या माणसाचं जग होतं. आता होतं म्हणण्यामागचं कारण हेच की मेनकाच्या वडिलांच्या, मार्कंड यांच्या मृत्यूनंतर तिथे त्यांचं कोणीही वारस शिल्लक नसल्याने ते पूर्ण जग ओसाड पडलं गेलं होतं. द मिनिस्ट्री ऑफ डार्कनेसचे काही नियम होते, अटी होत्या. अट अशी होती की मिनिस्ट्री ऑफ डार्कनेसमध्ये संस्थापक काळ्या मार्कंड, ज्यांनी ते जग निर्माण केलं होतं, त्याच्या मृत्यूनंतर स्वरक्ताचा वारसच त्यांच्या मृत्यूनंतर संस्थापक बनून त्या जगाची सूत्रे हाती घेऊ शकत होता. मग ती काळ्या मार्कंड यांची पत्नी मतंका असो की पुत्री मेनका असो. परंतु मतंका यांच्या मनात सैतानाविषयी घोर चीड होती. त्यांना त्या सैतानाचे कपट कळले होते. स्वतः मतंका यांनीच ह्या द मिनिस्ट्री ऑफ डार्कनेसची संस्थापक मेनका न हो ह्याकरिता तिला लहानपणीच समर्थांकडे सोपवलं होतं. परंतु नियतीचे फासे आपल्या हाती नसतात, ह्याचा हा नमुनाच हा होता. मेनकाच्या नशिबात द मिनिस्ट्री ऑफ डार्कनेस होतं. जरी मतंका यांनी
तिला कितीही दूर ठेवण्याचा प्रयत्न केला तरी किस्मत, मेनकाचं भाग्य तिला इथे घेऊन आलं होतं. अंधाराच्या सीमेला इथे अंत नव्हता. वाईटाच्या क्रूर, नीच, तामसी आगुनांचा इथे वसा होता. इथल्या हवे मातीच्या कणाकणात, पाण्यात, ह्या भिंतीमध्ये दूषित मलिनता खेळत होती. हजारो शेकडो पाषाणी इमारती दिसत होत्या. अंधारात बुडालेल्या, काळोखाने आपल्या जठरात सामावून घेतलेल्या त्या इमारती होत्या, ज्यात फक्त दूषित हवा खेळत होती की काही त्या अंधारात दबा धरून वाट पाहत बसलं होतं मालकाची. मोजून 20 वर्षांअगोदर इथे वस्ती होती, पापी मानवांची वस्ती. काळ्या अंधाऱ्या तामसी शक्तीला पूजणाऱ्या परिवारांची कुळ इथे रवायस होती. सैतानाच्या वाटेवर चालायची धडे गिरवली जात होती. परंतु आता तिथे काहीही नव्हतं. द मिनिस्ट्री डार्कनेस खरंच डार्कनेसमध्येच बुडाला होता. एक भलं मोठं पाषाणी काळ्याशार दगडांनी बनलेलं महाल दिसत होतं. एकूण 3 जोडून उभ्या वास्तू होत्या. पहिली मधोमध असलेली वास्तू 40 फूट उंच होती आणि त्या वास्तूच्या डाव्या उजव्या बाजूच्या पाषाणी बाजू 30 फूट उंचीच्या होत्या. तिन्ही वास्तूंचे वरचे छप्पर लाल रंगाने चित्तारले शंकू आकाराचे होते आणि त्या शंकू आकारापासून खाली 10 फुटांवर भिंतीमध्ये 2 झापांच्या पारदर्शक काचेच्या खिडक्या होत्या. त्या पाषाणाच्या दगडांपासून बनलेल्या काळ्या महालाखाली आत प्रवेश करण्याकरिता 1-2 झापांचं चॉकलेटी रंगाचं मोठं द्वार होतं. आजूबाजूला मरणाचा काळोख पसरला होता. महालाच्या आजूबाजूला हिरवीगार झाडे दिसत होती. एक प्रकारे असं समजूयात की जंगलाची वेसच सुरू होत होती. त्याच एका झाडाच्या खोडाजवळून पुढे पाहता ते पाषाणाच्या दगडांचं महाल दिसत होतं. अंधारातून हळूच 2 काळ्या सावल्या चालत त्या महालाच्या बंद दरवाजाच्या दिशेने चालत जाताना दिसत होत्या. चॉकलेटी रंगाचं तुळतुळीत पॉलिश केलेलं ते 2 झापांचं दार होतं. त्या दाराच्या दोन्ही झापांना खाली एक अशा मिळून 2 कड्या लावल्या होत्या. हळूच त्या चॉकलेटी दरवाजावर 2 काळ्या सावल्या पडल्या. त्या सावल्या जशा जशा पुढे पुढे येत होत्या, दरवाजावरची सावली रुंदावत होती. हळूहळू खालून वर जात मोठी होत होती. उजव्या बाजूची सावली जरा मोठी पुरुषी होती, तर डाव्या बाजूची सावली जरा लहान स्त्रीची वाटत होती. मित्रहो, ती डावी सावली म्हणजे पिशाचराज विक्राल होता, तर उजवी सावली मेनकाची होती. दोघेही शेवटी मृत्युंजय मणी मिळवण्याकरिता द मिनिस्ट्री ऑफ डार्कनेसच्या कार्यालयापाशी आले होते. विक्रालने हळूच पुढे होत त्याच्या दोन्ही पांढरट हातांना वाढवत दरवाजाची कडी हाती घेतली व हलकेच झाप आत ढकलली. न जाणे ते द्वार कित्येक वर्ष बिना तेल पाणी मिळता बंद असावं. दरवाजा उघडताना तो भयावह ध्वनी अंधारात चेटकीन खिदळावं तसं खिदळला गेला. कर अंधाराचे कानाचे पडदे फाटले गेले. झाडांवर बसलेली काळी पाखरे हवेत उडाली. त्या थंडगार शांततेत आवाज अगदी दूर दूर वाहत गेला होता. त्या वाहत गेलेल्या आवाजाने नक्कीच काहीतरी जागं झालं होतं. झाडांच्या अवतीभोवती दडा धरून बसलेल्या काळ्या अंधारात शेकडोने चंदेरी लुकलुकणारे डोळे ह्या दोघांना रोखून पाहत होते. विक्राल एक पिशाचराज होता. अमानवी शक्ती त्याच्या देहात वसल्या होत्या. ते जे काही अभद्र ध्यान होतं त्यांची संख्या न मोजता येण्या इतपत होती. अंधारात झाडांच्या शेंड्यावरून माकडासारखे उड्या मारत ते पुढे सरसावत होते. फांद्यावर त्यांच्या उड्या पडताच फांद्यांचा जरासाही आवाज होत नव्हता. काय तो अमानवी शक्तींचा कारनामा होता. जणू त्यांच्या देहाला वजनच नव्हतं. परंतु झाडाला चिकटलेली पाने कोणाच्या अभद्र ध्यानाच्या धक्क्याने तुटून कोंबडीच्या पिसासारखं हवेतून खाली वाकडं तिकडं भिंगत हळूच जमिनीवर पडलं. त्या हिरवट पानाचा स्पर्श जसं तपकिरी काळशार जमिनीला झाला. विक्रालच्या कानसुळ्या ताठरल्या. त्याचे डोळे लेन्सप्रमाणे हळूच झुमू लागले. एक भुवई उंचावली गेली. त्याच्या अमानवी शक्तीने धोक्याची, सतर्कतेची चाहूल लावून दिली. मेनका, लवकर आत जा, ते येतायत. विक्राल एका गालात कुत्सित हसत दूर झाडांच्या उभ्या
गूढ काळ्या आकृत आकृत्यांकडे पाहत म्हटला, ज्या झाडात काहीतरी दडलं होतं, ज्यांची संख्या न मोजता येण्या इतपत होती. विक्रालने दरवाजा उघडताच आतला अंधाराने भरलेल्या पोकळीचा रस्ता दिसून आला. त्यासहितच एक कुंद हवेचा भपकारा नाकातोंडात शिरला जात मेनकाचे नाक त्या वासाने झोंबलं गेलं. डोक्यात झिंझिण्या आल्या. मेनका उघड्या दरवाजातून आत घुसली. तिला विक्रालची घाई दिसली होती. काय झालं विक्राल? अचानक इतकी घाई का? काही वेळ अगोदर तर अगदी निर्भीड होतास. मेनकाला सुद्धा कसल्या तरी धोक्याची चाहूल जाणवत होती. बाहेर उभा विक्राल आजूबाजूला पाहतच उघड्या दरवाजातून आत आला. आत येताच त्याने मागे दरवाजा लावून घेतला. मनीचे रक्षण करणारे ते आलेत, विक्राल म्हटला. मग इतकं घाबरायचं काय? आधी त्यांचाच काटा काढूयात, मग हवं तर आरामात मनी मिळवू, मेनका आरामदायक स्वरात म्हटली. नाही, विक्राल पटकन ओरडत म्हटला. ते मंगरू वल्कान समाजाचे किडे मरकुडे आहेत. ते तुझी शक्ती पोखरून ओढून खातील. हे शक्ती शोषक किडे आहेत मेनका. यांना शक्तीचं साधन दिसलं तर ते हावरटासारखे तुटून पडतात. त्यांची संख्या शतकात हजारोत किंवा लाखोत असते. विक्रालचा चेहरा हे सर्व सांगता भय गंभीर भावनेने उजळून निघाला होता. त्यासहितच चेहऱ्यावर एक निराशा संतप्त भावना झळकत होती. हे बघ, लवकरात लवकर मनी घेऊन इथून निघावं लागेल, अन्यथा या मंगरूशी लढा देत बसलो तर आपला अंत निश्चिंत आहे. हे मंगरू आपली सारी शक्ती लुचून आपल्याला म्हातारा बनवतील आणि मला ते नकोय, विक्राल घाई असल्यासारखा म्हटला. ओके ओके, सो आपण मृत्युंजय मनी कुठे आहे तिथे जाऊयात. लेट्स गो, मेनका घाईत म्हटली. तसा विक्रालने होकारार्थी मान हलवली व धप धप पाय आपटत तिच्या पुढे निघून गेला. 20 पावलांवर लाकडी पायऱ्यांचा जिना होता. नागमोडी वळण आकार घेत वर जात शेवटच्या मजल्यापर्यंत जात होता. विक्रालने पहिल्या लाकडी पायरीवर मधोमध आपला काळ्या बुटांचा उजवा पाय ठेवला. तोच त्या लाकडी पायरीचे फट असा आवाज करत 2 तुकडे झाले. विक्रालने तोंडाचा आवासून त्या पायरीकडे पाहिलं, मग कसनुसं हसत मेनकाकडे पाहिलं. खूप वर्ष झाली असावीत. जिना न वापरातला असावा. असो, दुसरी पायरी नेहमीच चांगली असते, विक्राल आपली इज्जत वाचवण्यासाठी म्हणाला. हळूच त्याने दुसरा डावा पाय दुसऱ्या लाकडी पायरीवर ठेवला. त्याच्या वजनाने ती लाकडी पायरी सर्र आवाज करत चरचरली, परंतु तुटली नाही. तसा विजयी हास्य करत विक्रालने मेनकाकडे पाहिलं व उजवा पाय तिसऱ्या पायरीवर ठेवला. तोच फट फट असा 2दा आवाज झाला. दोन्ही लाकडी पायऱ्या चिरफाळ्या उडवत तुटल्या आणि विक्राल धप आवाज करत मेनकाच्या अंगावर पडणार. मेनका बाजूला सरली. विक्राल ती होती त्या जागेवर धप आवाज करत खाली जमिनीवर कोसळला. मेनका पोटावर हात ठेवून खदाखदा हसू लागली. तसा विक्रालने दात ओठ खात जळजळीत कटाक्षासहित तिच्याकडे पाहिलं. दोन्ही हात तोंडावर ठेवत कसं तरी तिने हसू दाबलं व घसा खाकरत खोटं फसवं गंभीर भाव चेहऱ्यावर आणत म्हटली. मिस्टर पिशाचराज विक्राल, मला वाटतं या पायऱ्या फारच जुन्या न वापरल्यातल्या आहेत. ते तुमचं अवजड वजन सांभाळू शकत नाहीत. जर तुमच्या भरवशावर राहिलं तर पूर्ण जिना साफ होऊन जाईल आणि मग आपल्याला आपल्या शक्तीचा वापर करावा लागेल. मेनकाच्या डोक्यावर आयडियाचा बल्ब पेटला. अरे शक्ती, मी माझ्या शक्ती वापरू शकते. वेट, आणि तूही तुझ्या शक्ती वापरू शकत होतास ना विक्राल. मग हे असले येडचाळे करायची काय गरज होती? थांब, मी माझ्या पॉवर्स यूज करते, असं पटकन म्हणत मेनकाने लागलीच डोळे बंद केले. विक्रालच्या चेहऱ्यावर मात्र भीतीचा स्फोट झाला. चेहरा ओढला, ताणला गेला. झटक्यात त्याचा उजवा हात पांढरट हात समोर आला. नाही, थांब मेनका. विक्रालचा आवाज घोगरा झाला होता. डोळे विस्फारले होते. त्याचा आवाज ऐकून तिने खाडकन डोळे उघडले. थांब, अशी घोडचूक करू नकोस. इथे तू शक्ती वापरशील आणि तिथे ते मंगरू हरामखोर तुझ्या शक्तीचा वास उंगत इथे येतील. तुला काय वाटलं मला शक्ती वापरायचा विचार आला नाही? मी सुद्धा माझी शक्ती वापरली असती, पण नाही.
ते शक्तीचा वास हुंकतात. त्यांच्या फेगड्या पोपटी नाकाने ते आपलं शोध घेतील आणि आपल्याला गाठत इथे येतील आणि मला ते नकोय. विक्राल घाईघाईत एका स्वरात म्हटला. मेनकाला त्याच्या बोलण्याचा रोग संपूर्णतः कळालं नव्हतं. ती जरा विचित्र नजरेनेच त्याच्याकडे पाहत होती, परंतु त्याच्या चेहऱ्यावर पसरलेली भीती हे साक्ष देत होती की हे मंगरू फार भयानक आहेत. ओके, बरं, मग एक काम करूयात. तो पेटारा कुठे आहे ते सांग. मी एकटीच तो मृत्युंजय मणी घेऊन येते. मेनकाने मागे जिन्याकडे पाहिलं. ह्या पायऱ्या तुझं वजन सांभाळू शकणार नाहीत, मलाच जावं लागेल, मेनका म्हटली. विक्राल जमिनीवरून उठून उभा राहिला. ह्या जिन्याची शेवटची पायरी एका खोलीसमोर जाऊन संपेल. त्याच खोलीच्या बंद दरवाजा पलीकडे खोलीत एक लाल चंदनाच्या लाकडापासून बनलेला पेटारा आहे. ज्या पेटाऱ्यात एक कापडी फिकट निळसर रंगाची मखमली पिशवी आहे, ज्या पिशवीत मृत्युंजय मणी आहे, ज्याला फक्त तूच कार्यरत करू शकते. लक्षात ठेव, एकदा का मृत्युंजय मणी मिळवलंस की तुझ्यात एक नवी शक्ती संचारेल आणि हे मंगरू त्या लाल मृत्युंजय मण्याच्या प्रकाशालाही घाबरतात, विक्रालने सांगितलं. त्याच्या त्या वाक्यावर मेनकाने फक्त होकारार्थी मान हलवली. मेनका हळूच मागे वळली. 5 पावलं चालत पुढे आली. समोर लाकडी जिना होता. त्या जिन्याला लाकडाचीच रेलिंग होती. जिन्याच्या खालच्या 3 पायऱ्या तुटल्या होत्या. मेनकाने रेलिंगवर हात ठेवलं. लाकडी रेलिंगचा करकरता आवाज झाला. रेलिंगला धरत मेनकाने उजवा पाय 4थ्या पायरीवर ठेवला. मनाला धाकधूक लागून राहिली होती. जर पायरी तुटली तर कमरेचं हाड मोडण्याची भीती होती. एक औंढा गिळत मेनकाने उजवा पायही 4थ्या पायरीवर ठेवला. जरा वेळ ती दक्षता म्हणून काय होतं का हे पाहण्याकरिता त्या पायरीवरच उभी राहिली, परंतु काहीही झालं नाही. हे पाहून तिच्या जीवात जीव आला. तिने विक्रालकडे मागे वळून पाहिलं. त्याचं ते एका गालात स्मित हसणं सुरू होतं. त्याच्याकडे पाहत तिने होकारार्थी मान हलवली व उजवा हात रेलिंगवर ठेवत हळूहळू एक एक पायरी चढत वर वर जाऊ लागली. मेनकाचं वजन कमी असावं. एक एक पायरी चढत ती वर वर जात होती. प्रत्येक पायरीवर लाकडी जिन्याच्या चरचरण्याचा आवाज हृदयात धडकी भरवत होता. दर पायरीवर चढता चढता अंतर कापलं जात होतं. आता मेनका तब्बल 20-25 फूट उंचावर आली होती. जिन्यावरून खाली पाहता विक्रालची खाली उभी काळी सावली दिसत होती. विक्रालच्या नजरेला जिन्यावरून रेलिंगचा आधार घेत वर वर जाणारी पाठमोरी मेनकाची काळी सावली दिसत होती. शेवटच्या पायरीला चढून मेनकाने पाशानी ओट्यावर पाऊल ठेवलं तसा तिचा जीवात जीव आला. समोर एक अंधारा आवासलेल्या काळ्या कुट्टा अंधारात बुडालेली कॉरिडॉर होती. अंधार इतका गडद होता की भिंतीचा रंगही दिसेना. दोन्ही बाजूंना मिळून 3-3 अशा 6 बंद दरवाजाच्या रूम होत्या. न जाणे त्या रूम्समध्ये काय असावं किंवा त्या खाली रिकाम्या असाव्या, कोणास ठाऊक. सर्वात शेवटी एक बंद दरवाजाची रूम होती, पण हा दरवाजा बाकी दरवाजांपेक्षा फार वेगळा होता. ह्या दरवाजाचा रंग फिकट निळसर होता. त्यावर एक विजेचं वाकडं तिकडं चिन्ह होतं. त्या चिन्हाच्या मधोमध एक मणीचं चिन्ह कोरलं होतं. नक्कीच ते मृत्युंजय मणी असावं. आणि त्या खोलीपलीकडे तो पेटारा होता ज्यात मृत्युंजय मणी होतं. कॉरिडॉरमध्ये एक भयान अशी शांतता पसरली होती. त्याच शांततेत बुटांचा टॉक टॉक असा आवाज करत मेनका आपल्या दोन्ही तर्फे असलेल्या दरवाजांकडे पाहत पुढे पुढे जात होती. एकूण 6 दरवाजे होते ते, आणि प्रत्येक दरवाजावर वेगवेगळी चिन्हे होती. कुठे जोकर सारखा दिसणारा परंतु अभद्र रूपाचा बिभत्स चेहरा होता, तर एका दरवाजावर एक रिंगण आकृतीतला पोर्टल तयार झालेला दिसत होता. कुठे एक टक्कल पडलेलं, त्याच टक्कल पडलेल्या डोक्यावर असंख्य डोळे कोरलेले दिसत होते, तर चेहऱ्यावर मात्र एकही डोळा नव्हता. जबडा होता, खूप मोठा होता. त्या वासलेल्या जबड्यात मरणाचा अंधार साचला होता. अजून उर्वरित दरवाजांवर वेगवेगळी दृश्य दिसत होती, परंतु मेनकाने त्या दृश्यावर जास्त लक्ष दिलं नाही. तिला त्याच्याशी काही घेणं देणं होतं म्हणा. मेनका चालत त्या दरवाजापाशी आली.
तिने जवळून दरवाजाचं निरीक्षण केलं. दरवाजाला कडी कुलूप असं काहीही नव्हतं. मग ती दरवाजा कसा उघडणार होती? हा दरवाजा कसा खोलायचा आता? इथे तर कडीच नाही आहे. मेनका स्वतःशीच त्रासिक स्वरात उच्चारली. हा दरवाजा आहे की भिंत, की लाकडाची फळी बसवलीये? चायला, ह्या मृत्युंजय मनी पण ना. मेनकाच्या मुखातून जसा मृत्युंजय मनी नाव निघालं, बंद दरवाजा थरथरला, शहारला. धड असा आवाज झाला. मेनकाच्या ध्यानात ती गोष्ट सुटली नाही. मृत्युंजय मनी नाव घेताच दरवाजा वाजला होता. त्याला धडक बसली होती. मृत्युंजय मनी, मेनका म्हणाली, आणि तोच पुन्हा धड असा आवाज झाला. मेनकाच्या गालात हसू फुललं. आता उघडला ना दरवाजा, असं म्हणतच मेनका दरवाजापासून 2 पावले जरा मागे गेली. तोंडावाटे पोटात घेता येईल तेवढा श्वास मेनकाने आत ओढला व पुढच्याच क्षणाला मृत्युंजय. मुळाच्या देठापासून मेनका ओरडली. त्या शब्दांनी तो मायावी दरवाजा खालून ते वरपर्यंत भूकंपासारखा थरथर करू लागला. धडधड असा आवाज करत दरवाजा वाजत होता. मेनकाचा तो आवाज त्या कॉरिडॉरमधून भिंगत फिरत नागमोडी जिन्यावरून सरसरत खाली आला. खाली उभ्या विक्रालच्या कानांवर पडला. खाडकन त्याने वर पाहिलं. मेनकाच्या मुखातून मोठ्याने शेवटचा शब्द बाहेर पडला, तोच कंपन पावणारा दरवाजा. त्या दरवाजा पलीकडून ठक ठक असा 4दा आवाज आला. जणू दरवाजाला लॉक बसले होते, जे उघडताच त्यांचा आवाज झाला होता. दरवाजाच्या फटीतून पांढरट धूर मंद गतीने बाहेर पडला व पुढच्याच क्षणाला दरवाजा आतल्या दिशेने आपोआप हळूहळू करकर असा आवाज करत उघडला. त्या उघडत्या दरवाजातून सफेद रंगाचा धूर हलक्याशा मंद गतीने बाहेर पडत होता. मेनकाने पुढे होत डाव्या हाताने हळूच तो दरवाजा आत ढकलत पूर्ण उघडला. मेनका खोलीत चालत आत आली. तिच्यापासून 20 पावलांवर एक काचेची खिडकी होती. त्या चौकोनी खिडकीतून निळसर रंगाचा प्रकाश आत आला होता आणि त्या आत आलेल्या प्रकाशात खोलीत खाली एक पेटारा ठेवलेला दिसत होता. संपूर्ण खोली अंधारात बुडाली होती. फक्त तो खिडकीतला प्रकाश तेवढा आत येत होता. त्या लाल चंदनाच्या पेटाऱ्यावर पडला होता. 3 फूट उंच आणि 4 फूट रुंद असा तो पेटारा होता. पेटाऱ्याला उघडण्यासाठी एक चांदीची कडी दिसत होती. हाच वाटतं तो पेटारा. मेनका त्या पेटाऱ्यापाशी चालत आली. खोलीतला अंधार गडद काळशार होता. असं वाटत होतं हा अंधाराचा एक माळरान असावा, ज्या माळरानाला अंतच नसावं. मेनका त्या पेटाऱ्यापाशी आली. तिने हळूच आपला हात त्या लाल चंदनाच्या पेटाऱ्याच्या लाकडी झाकणाला असलेल्या कडीवर ठेवला. हळूच ती कडी हातात घट्ट पकडली व जोर लावून तो पेटाऱ्याचं झाकण वर वर नेत उघडला. मागे टाकून दिला. घन तो पेटाऱ्याचं झाकण मागे पडताच आवाज झाला. त्या अंधाऱ्या खोलीत दूर दूरपर्यंत गुंजत गेला. 10-20 सेकंद तो आवाज गुंजतच होता. मेनकाने पेटाऱ्यात पाहिलं. पेटाऱ्याच्या आतील बाजू निळसर रंगाच्या चकचकत्या प्रकाश किरणांनी चमकत होती व त्याच प्रकाशात पेटाऱ्याच्या आत एक फिकट लालसर कापडी थैली हवेत बिना आधारासहित तरंगत होती. त्या थैलीचं गुलाबी कापड आत असलेल्या मृत्युंजय मनीच्या चकाकत्या उजेडाने चमकत उजळत होतं. मेनका विस्फारलेल्या नजरेने त्या पिशवीकडे पाहत होती. त्या साधारणशा थैलीत ब्रह्मांडातील एक असीम अलौकिक शक्तीचा ठेवा होता. मेनकाच्या चेहऱ्यावर उत्तुंग उत्सुकता ओसंडून वाहत होती. तिचे हात त्या शक्तीला आपल्या मुठीत घेण्याकरिता उतावळे झाले होते. मेनकाच्या चेहऱ्यावर एक हावरट हसू पसरलं होतं. शक्तीच्या लालसेचा हसू. तोंडाचा आ वासला होता. डोळ्यांत हव्यास स्पष्टपणे झळकत होती. वाढवलेल्या मुठीत तिने हळूच आपल्या उजव्या हातात ती हवेत लाल चंदनाच्या पेटाऱ्यातल्या निळसर प्रकाशात तरंगणारी ती पिशवी धरली. मेनकापासून 10 पावलांवर काचेची खिडकी होती. त्या खिडकीतून चंदेरी रंगाचा प्रकाश आत येत पेटाऱ्यावर पडला होता. त्याच खिडकीच्या पारदर्शक काचेवर एक पंजा आला. हिरवट कातडीचा पंजा, ज्या पंजाची बोटं सडपातळ होती
8 इंच लांबीची सडसडीत हिरवट कातडीची बोट व त्याखाली चॉकलेटी रंगाची धारधार पौलादी विषारी वाढलेली नख होती. हळूहळू त्या हातापुढून त्या अभद्र ध्यानाचा चेहरा पुढे आला. हिरवट कातडीचा सुजलेला चेहरा, डोळे चेंडू एवढे मोठे काळ्या रंगाचे होते, त्यात लाल रंगाचे रुपया एवढे 2 बुबळ होते आणि त्यात बुबळांतही 2 काळ्या मिरीचे बाहुलेमय ठिपके होते. तोंडातल्या जबड्यात 3 इंच लांबीचे धारधार पांढरे दात होते. दात नाही, दातांचं जंगल होतं. किती असतील मोजणे कठीण होते. खळ असा आवाज झाला. काच फुटली गेली. काचेचे तुटलेले बारीक सारीक तुकडे मेनकाच्या अंगावर उडाले. तिनं तो मृत्युंजय मणीची कापडी पिशवी धरलेला हात चेहऱ्यासमोर धरला. मेनकाच्या पुढ्यात मंगरू अवतरला होता. देह यष्टीने बवना, 2 फूट उंच, हिरवट कातडीचं शरीर, डोक्यावर टक्कल, सशासारखे कान, चेंडू एवढे मोठे डोळे, त्यात काळे ठिपके, लाल बुबळ, त्यात मिरीचे काळे ठिपके, दोन्ही शरीरापेक्षा मोठे असून खाली जमिनीला लोंबत होते. त्या हातांना धारधार वाढलेली नख होती. पोट फुगलं होतं. कमरेखाली चिंध्या झालेलं चॉकलेटी रंगाचं धोतर होतं. मंगरू शक्ती शोषकाच्या येण्याने खोलीभर हवेल्या कुजल्या नासल्यासारखा वास पसरला होता. समोरून आलेले काचेचे तुकडे मेनकाच्या काळ्या जॅकेटच्या हातावर आदळले. त्यातीलच एक काच तिच्या पंजाच्या कातडीला स्पर्शून गेली. त्या धारधार काचेच्या पातीने तिची कातडी फाटली गेली होती. ते ध्यान खिडकीतून आत येताच मेनकाने झटकन ती मृत्युंजय मणी असलेली कापडी पिशवी कोटच्या खिशामध्ये ठेवली. मृत्युंजय मणी दे, माझ्याकडे दे. मंगरूच्या घशातून खवखवता पौलादी गंज चढलेला आवाज बाहेर पडला. तू कोण रे आला बोवण्या? इथे आम्ही इतकी घासून हा मणी मिळवला आहे आणि तुला ऐता हवा आहे? चल फूट, नाहीतर एक लात देईन ढुंगणावर. आधीच बवना आहेस, अजून बवना करेल. इतका की माचीसच्या पेटीत भरशील. मेनका तिखट स्वरात म्हटली. तिचे ते बोल ऐकून मंगरूचा जबडा क्रोधाने फडफडला. त्याचा अहंकार डिवचला गेला. त्याच्या घशातून विचित्र अशी खुनशी गुरगुर बाहेर पडली. त्याने आपले दोन्ही लांबसडक, शरीरापेक्षा उंच, गोरिलासारखे वाकलेले हात जमिनीवर आपटले. त्या हातांवर त्याच सर्व शरीराचं बळ एकवटून त्याने जोरात हवेतून एक उंच उडी घेतली, जी थेट मेनकाच्या अंगावर. ते बुटकं भुताटकीचं ध्यान मेनकाच्या अंगावर कोसळताच तिचा तोल गेला. हरामी साली, मला बवना बोलते, असं म्हणतच त्या मंगरूने आपले मोठे पंजे विरहित हात मेनकाच्या डोक्यावर ठेवले. त्याचे ते हिरवट कातडीचे धारधार नखांचे पंजे जसे मेनकाच्या डोक्याला स्पर्शले, त्या हाताची नख जांभळ्या रंगाने उजळून निघाली. हळूच त्या धारधार नखांचं पुढचं टोक मेनकाच्या डोक्यात घुसलं व तिच्या देहात असलेली शक्ती अंश रक्तासहित ती मंगरूची नख लुचू लागली. मेनकाच्या डोक्यात एक सनक उठली. डोकं जड झालं गेलं होतं. पायाला मुंग्या मारल्या. हातपाय पॅरेलाइज झाले. सर्व शरीर थंड पडलं. खाली पहिल्या मजल्यावर विक्राल एकटक वर पाहत होता. फार उशीर झाला, परंतु अद्याप मेनका परत आली नव्हती. मेनकाच्या शरीरभर वेदना झळकत होत्या. मंगरू तिच्या शक्ती अंशासहितच तिचा जीव सुद्धा शोषून घेत होता. त्याच्या कुरकट थोबाडातून खर्जातलं हसू बाहेर पडलं. विक्रालच्या सशासारख्या कानांनी ते ऐकलं. त्याच्या दोन्ही डोळ्यांची बुबळे धोक्याचा इशारा देत विस्फारली. मंगरूच्या टक्कल पडलेल्या डोक्यातून हळूहळू एक शेंडी बाहेर येऊ लागली. त्या शेंडीचा रंग पिवळसर होता व त्या शेंडीतून पिवळसर रंगाचा प्रकाश कमी जास्त होत झिरपत लवलवत होता. विक्रालच्या नजरेला तो कमी जास्त होणारा लवथवता प्रकाश नजरेस पडला. विक्राल काय नाही ते समजून गेला. त्याला कळालं, हा प्रकाश मंगरूच्या शक्ती शोषकाचा आहे, कारण मृत्युंजय मणीचा प्रकाश तर लाल रक्तरंगाचा होता. या मंगरूनी मेनकाला पकडली की काय? आता ती शक्ती वापरावीच लागेल. विक्रालने असं म्हणतच आपले दोन्ही गुडघे वाकवले. कमरेपासून ते डोक्यापर्यंतचं शरीर व उजवा हात
वेगाने डावीकडे फिरवला व डावा हात मागे नेला. डोकं जरासं खाली झुकवलं व दोन्ही पायांवर सर्व शरीराचा दाब दिला. त्याच्या ह्या क्रियेसरशी दोन्ही पायाखालची काळी पाषाणी फरशी तडे जात फुटली. विक्रालचं सर्व शरीर स्प्रिंगसारखं सुई असा आवाज करत वर हवेत झेपावलं. 1 फूट, 2 फूट, 3 फूट, 4 फूट आणि जसा विक्राल 6 फुटांवर पोहोचला त्याच्या शरीराचं रूपांतर पिशाच्य वटवाघूळ रूपात झालं. विक्रालच्या शरीरावर असलेला काळा कॉटनचा कोट टरटर आवाज करत फाटला. प्रथम हाताच्या बाह्या हळूहळू फुगवटा वर वर येत कोटातला सफेद शर्ट टरकन फाटला व फाटलेल्या कोटातून केसाळ जाडजूड हाताचे स्नायू बाहेर आले. हाताच्या पंजाची सडसडीत लांब सडक बोट, त्या बोटांची लांबी 3-3 इंचांनी वाढली. विक्रालच्या चेहऱ्यावरची गोरी पान कातडी फाटू लागली. डोक्यावरचे केस गळून एक एक करत खाली पडले. एका मानवा एवढं वटवाघुळाचं केसाळ डोकं आता त्याच्या चेहऱ्याजागी प्रगटलं होतं, तयार झालं होतं. नाक आत गेलं होतं. त्या नाकाजागी फक्त आता 2 काळे अंधारे होल होते. लांब मोठे सशासारखे कान, लाल रक्त निखाऱ्यांसारखे रागाने वटारलेले डोळे, जे पाहताच पाहणाऱ्याच्या मनात भय निर्माण होत होतं. जबडा रक्ताच्या लालसेने वासलेलाच होता. त्या जबड्यातून त्या सैतानाचे सुळ्यासारखे 4 धारधार दात दिसत होते. खालचं शरीर, हात पाय सर्व काही बलदंड फुगीर असून त्यावर काळ्या रंगाचे केस उगवलेले होते. हातांवर पोलादासारखी धार असलेली नख होती. जणू सावजाच्या छातडात हात घुसवून एका झटक्यात काळीज बाहेर काढून खाईल. पिशाच्य रूप. विक्रालच्या पाठीमागून झप झप असा आवाज. डावी उजवीकडून 2 मोठे काळ्या रंगाचे पंख उघडलेल्या अवस्थेत बाहेर आले. झप झप असा पंख झाडत विक्राल वेगानं वर वर जाऊ लागला. त्या पंखाच्या वाराने आजूबाजूला असलेल्या जिन्याच्या पायऱ्या, रेलिंग फटफट धडधड असा आवाज करत चिरफाळ्या उडवत तुटू लागल्या. वरून खाली जमिनीवर कोसळू लागल्या. मला भोवना बोलते, मला भोवना बोलते. त्या मंगरू शक्ती शोषकाची शेंडी हळूहळू पिवळ्या रंगाने चमकत मोठी मोठी होत जात होती. याचा अर्थ असा की तो मेनकाच्या देहातील सर्व शक्तीचा उच्चांक शोषून घेत होता. मेनकाच्या छातडावर मंगरू बसला होता. त्याचे दोन्ही फेगडे शोषक हात मेनकाच्या डोक्यावर ठेवलेले दिसत होते. मेनकाच्या डोक्यापासून पुढे खोलीचा उघडा दरवाजा दिसत होता. अचानक त्या दरवाजात 2 काळे कुट्ट खुरासारख्या नखांचे पाय हवेतून खाली येत धप आवाज करत आदळले. मग 2 मोठे काळेशार पंख हळूच झप आवाज करत खाली आले, पाठीच्या मागे लपले. धपधप असा आवाज करत ते 2 पाय दरवाजातून चालत पुढे आले. मग तो जो कोणी होता त्याने हळूच आपल्या 2 बलदंड बाहूंचे हात पुढे करत मेनकाच्या छातडावर शक्ती शोषत बसलेल्या मंगरूला उचललं आणि पुढच्याच क्षणाला एका झटक्यात मंगरूचा देह डावा उजवा हात निचकत देहाचे 2 तुकडे केले. वरच्या टाळूपासून ते बेंबीपर्यंत शरीर पिशवीसारखं टरकन फाडलं. त्याचं ते मेंदू, धडधड काळशार हृदय, पोटातल्या मेगीसारख्या वळवळत्या गांडुळासारख्या काळ्या गुलाबी आतड्या खाली पडल्या व फाटलेल्या दोन्ही भाग झालेल्या देहातून पिवळसर रंगाचं रक्त खाली पडू लागलं. 2 तुकडे झाले तरी ते ध्यान जिवंत होतं. त्यात एक आसुरी चेतना अद्याप जिवंत होती. अरे हरामखोर, मला फाडतोस? ते बघ आले बघ, तुझ्या मैतीला आले बघ. मंगरूच्या वाक्यावर समोरच्या फुटलेल्या खिडकीतून वारुळातून मुंग्याचा खस बाहेर पडावं तसं एक एक करत मंगरूचा हिरवट देहाचा थवा एका पाठोपाठ आत घुसू लागला. पाहता पाहता एका पाठोपाठ खोलीत 10 मंगरू हैवान शिरले. विक्रालने फाडलेल्या मंगरूचा देह बाजूला फेकला. घर सर्व मंगरू विक्रालला जळजळीत नजरेने पाहत होते. तोच 2 मंगरूंनी पिशाचराज विक्रालच्या अंगावर उडी घेतली. विक्राल सावध होता. त्याने हवेतच त्या मंगरूच्या माना पकडल्या. दोन्ही हात एकत्र आणत पकडलेल्या मंगरूचं शरीर एकमेकांवर आदळलं.
दूर तसंच खाली सोडून दिलं. विचित्र आवाजात चिरकत ओरडत 3 जण विक्रालच्या दिशेने धावत आले. त्यातल्या एकाने विक्रालच्या अंगावर उडी घेतली. विक्रालने डाव्या हातात त्या मंगरूची मान पकडली. समोरून अजून 2 मंगरू धावत आले. त्यातल्या एकाच्या विक्रालने पोटात लाथ घातली. लाथेने ते ध्यान 5 फूट मागे उडालं. मागे उभ्या 3 जणांच्या अंगावर कोसळलं. विक्रालने डाव्या हातात मानगुटीला पकडलेल्या मंगरूचा देह समोरून धावत येणाऱ्या 3ऱ्या मंगरूच्या अंगावर फेकलं. तसा दोघांची धडक बसली जात ते खाली कोसळले. उघड्या खिडकीतून पुन्हा एका पाठोपाठ मंगरू आत शिरू लागले. ह्यावेळेस एकदाच 30-40 मंगरू आत आले होते. त्या सर्वांना पाहता विक्रालची पावले मागे सरली. तोच एकसाथ 10 जणांनी त्याच्या अंगावर उड्या घेतल्या. त्याला खाली पाडलं. जो तो विक्रालच्या डोक्यावर हात ठेवून त्याची शक्ती लुचू पाहत होता. परंतु विक्राल एक एक करत सर्वांना दूर फेकत होता. कापसाच्या बाहुल्यासारखा विक्राल त्या सर्वांना आपल्यापासून दूर हवेत फेकत होता. जेवढे विक्राल मंगरूंना आपल्यापासून दूर करायचा तेवढेच अजून जास्त मंगरू खिडकीतून आत येत होते. सटसट करत त्याच्या अंगावर उड्या घेत होते. सर्व 4ही बाजूंनी विक्रालला मंगरूंनी घेरलं गेलं. विक्रालची शक्ती कमी पडू लागली. मेनकाच्या फाटलेल्या कातडीतून लालसर रंगाचं रक्त बाहेर हातावरून सरपटत अलगद खाली जमिनीवर पडू लागलं व पुढच्याच क्षणाला ते रक्त तिच्या कोटात असलेल्या मृत्युंजय मणी ठेवलेल्या पिशवीच्या दिशेने चुमकागत आकर्षित करत खेचलं गेलं. त्या क्षणाला मेनकाचे डोळे एका परमोच्च असीम शक्तीच्या मिळणाने मिटले गेले. त्या बंद कापडी पिशवीला बांधलेली ती निळसर चकचकीत गाठ आपोआप सुटली व आत असलेला मृत्युंजय मणी झटकन बाहेर पडला. वर हवेत 7 फूट उंचावर जाऊन तो स्थिरावला आणि त्या मण्यातून चरचर फटफट असा आवाज करत लाल रंगाच्या गूढ अज्ञात अकल्पीय असीम शक्ती लहरी लाल रंगाच्या विद्युत शक्ती लहरींसहित चटचट आवाज व ठिणग्या उडवत बाहेर पडल्या. मेनकाच्या जखम झालेल्या जागेतून तो शक्ती पुरवठा तिच्या देहात घुसू लागला. हळूहळू मेनकाचा देह वर उचलला गेला. तिचे दोन्ही डोळे मिटले गेले. दोन्ही हात सर्व शरीर हवेत आधांतरी वर उचलले गेले. मृत्युंजय मण्यातून लाल रक्तासारखं गडद असा प्रकाश बाहेर पडत होता. झपकन मेनकाने दोन्ही डोळे उघडले. तिच्या दोन्ही डोळ्यांची बुबळे बाहुल्या सर्वच लाल रंगात चमकत होते. हळूच तिने उजवा हात समोर आणला. विक्रालच्या अंगावर तुटून पडलेल्या मंगरूच्या दिशेने धरला. शरीरात काहीतरी बदल घडत होता. शरीरात एक नव्या ऊर्जेचा साठा तयार होत होता. हाताच्या दंडातून काहीतरी सरसर पंजापर्यंत जात आहे असं जाणवत होतं. आता पुढच्याच क्षणाला पंजातून ती लाल रंगाची शक्ती लहरी पाण्याच्या फुल प्रेशरप्रमाणे मंगरूच्या अंगावर आदळली. त्या मृत्युंजय मणीच्या शक्तिमान शक्ती लहरींनी फट सट आवाज करत विक्रालच्या अंगावर त्याच्या शक्ती लुचायला झुकलेल्या मंगरूंना एका पाठोपाठ धडक दिली व सर्व मंगरू विक्रालच्या देहापासून दूर उडाले. खिडकीतून 2-4 मंगरू आत येत होते. त्यांच्या अंगावर काही आदळले. त्यांच्या धक्क्याने खिडकीतून आत येणारे मंगरू बाहेर कोसळले. किंचाळत गुरगुरत आजूबाजूला भिरकावले गेले. विक्राल झटकन हातांचा आधार घेत जागेवर उठून उभा राहिला. मेनकाने उजव्या हातातून मृत्युंजय शक्ती लहरी सोडल्या. सुन सुन असा आवाज करत त्या शक्ती लहरींनी मंगरूंचा ठाव घेत त्यांना दूर हिबाळून लावलं. परंतु जितके मेनका त्यांना दूर करत होती तितकेच ते त्वेषाने उठत पुन्हा हल्ला चढवत त्यासहितच खिडकीतून त्यांचा फौजफाटा येत होता. ते वेगळं नाही मेनका, आपण ह्यांना थांबवू शकत नाही. हे हरामजादे मंगरू मरणार तर नाहीच, उलट आपण जितके मारून हल्ला करू ते तितकेच आत येतील, विक्राल सांगत म्हटला. त्याच्या त्या वाक्यावर मेनकाने विक्रालकडे पाहिलं. मग काय करायचा विचार आहे? मेनका म्हटली. वेळ न दवडता इथून निघूयात. तसंही यांना मारून काहीही मिळणार नाही. जस्ट स्टॉप द फाईट अँड लिव्ह. विक्रालने असं म्हणतच दोन्ही धारधार हातांसहित पंजांच्या नख्या झटकल्या.
तसे त्याच्या पाठीला चिटकलेले पंख झटकन झप असा आवाज करत उघडत बाहेर पडले. आजूबाजूहून मंगरू अंगावर येत होते. त्यांना विक्राल एका बुक्की दूर फेकत होता. मध्येच मेनका त्यांना आपल्या शक्तीने दूर करत होती. विक्रालने आपले दोन्ही पंख झप झप करत फडकवले. 7 फूट उंच वर हवेत उडाला. मग जरा खाली येत त्याने आपल्या फेंगड्या नखांच्या पायांनी मेनकाचे दोन्ही खांदे धरले व त्या उघड्या खिडकीतून बाहेर पडला. खिडकीत आलेल्या मंगरूंना त्याने दोन्ही हाताने लोटलं. तसे ते सर्व विचित्र आवाजात शिरकत खिडकीतून खाली कोसळले. मेनकाने एक वार जमिनीकडे पाहिलं. तसे तिच्या लालसर नजरेला ते भयंकर अविश्वसनीय दृश्य दिसलं. खाली जमिनीवर लाखो शेकडो मंगरूच्या आकृत्या उभ्या होत्या आणि त्यांची एक रांग त्या महालाच्या भिंतीवरून वर चढत त्या खिडकीतून आत जात घुसताना दिसत होती. माय गॉड, एवढे सगळे? मेनका इतकेच उच्चारली. झप झप असा आवाज करत पंख फडफडवत वटवाघूळ पिशाच विक्राल आकाशातून उडत मेनकाला आपल्यासोबत घेऊन दूर निघून गेला. पहाट होईपर्यंत मेनका, पिशाच, विक्राल पृथ्वी तळावर परतले व त्यांनी समर्थांना तो मणी सोपवला. समर्थांनी तो लाल मणी त्या मुलाच्या डोक्यावर ठेवला. तसा लाल मणीने त्या मुलाच्या शरीरातील सर्व विष आपल्या आत खेचून व तो मुलगा सुखरूपरित्या बरा झाला व समर्थांचा पुन्हा एकदा विजय झाला.